ब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवा नेते मान्य श्री किरण मंगल थडेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुस्त्यांचे जंगी सामने रविवार दिनांक 1-2-2026 रोजी लोणार गावात संपन्न झाले। तसेच जय हनुमान तालीम संघ शिवनगर चौदरपाडा यांचे विशेष सहकार्य लाभले गेले। ऐतिहासिक लोणार गावात प्रथमच कुस्त्यांच्या जंगी सामन्यात मोठ्या संख्येने कुस्ती पैलवानांनी हजेरी लावली। तसेच मान्य श्री किरण शालूभाई मंगल थलेसाहेबांनी आलेल्या ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। सर्व कुस्तीपटूंनी सुंदर असे डावपेच करून ग्रामस्थांची व मान्यवरांची मने जिंकली। तसेच कुस्ती पैलवानांनी मान्य श्री किरण शालूभाई मंगल थले साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। त्यानंतर मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। किरण शालूभाई मंगल थले यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती संघाचे एक पाहण्याचे प्रयत्न मिळाले। मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, सर्वांना विनंती करतो, आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ थोर नेते दिवंगत अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारतर्फे शोक सभेचा 3 दिवस झालेला आहे। मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, तुमच्या कार्यक्रमामध्ये 2 मिनिट तुम्हाला सांगायला सांगतो की त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण सर्वांनी 2 मिनिट उपस्थित राहा होते आणि दुर्दैवाने आपल्यावर ही वेळ आली, त्यांना श्रद्धांजली वाहण्याची ईश्वरापुढे काही इलाज नाही। मी आजच्या प्रसंगी आपल्या फाउंडेशन लिलातर्फे ऐतिहासिक गावामध्ये हे कुस्त्यांचे सामने पाहण्याची संधी तुमच्या सर्वांच्या कृपेने मला लाभली आणि मला आपण बोलवलात आणि माझ्या हस्ते कुस्तीवीराचा सत्कार केलं। काय नव्हतं सुजन जगन पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कुस्ती खेळून विजय मिळवला, त्याचा सत्कार करण्याची संधी मला प्राप्त झाली। सुजनला याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने, जिल्ह्याचं नाव वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर आता आपल्या प्रमुख जे खेळतात मुद्दाम सांगितलं, हा कुस्ती हा प्राथमिक आपण जन्माला आल्यापासून शेतकऱ्यांचा हा खेळ आहे आणि त्याला उत्तेजन देण्याकरता महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांनी फार मोठ्या प्रमाणे प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नातून तुमच्या शेजारी आपल्या शेजारी असले कोणगावचे सुरेश पाटील अनेक वर्ष कुस्ती संघाचे अध्यक्ष होते आणि ते काम करतात आतापर्यंत। मी सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर इथे फार कुस्ती खेळणारे खेळाडू आपल्याला प्राप्त होतात, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये कुस्ती खूप प्रमाणे खेळतात, परंतु आतापर्यंत कोल्हापूरपर्यंत एवढे पोहोचलेला नाही। तेव्हा मी सर्वांना कुस्ती खेळायला विनंती करतो, ईश्वराकडे प्रार्थना करतो, आपल्यामधून असे कुस्ती खेळणारा असं नौजवान तरुण पुढे यावा आणि या ठाणे जिल्ह्याचा आणि लेण्यासारख्या ग्रामीण भागात ग्राम लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे। आपल्या सर्व कुस्तीवीरांना मी साईबाबाकडे प्रार्थना करतो, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लौकिक होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो। माझे 2 शब्द पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब फाउंडेशन लोणार आयोजित ऐतिहासिक लोणार गावात प्रथमच हा कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केलेला आहे। त्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मान्यवर, कारण मान्यवर एवढे आहेत की त्यांची जर नावं घेतली तर वेळ थोडा कमी पडेल, त्याच्यामुळे सर्व मान्यवर, सर्व कुस्ती शौकीन आणि सर्व पैलवान खरोखरच
अतिशय सुंदर असं आयोजन आहे. मी नेहमी सांगत असतो की आज जर आपण विचार केला तर क्रिकेटने धुमाकूळ घातलेला आहे, परंतु कुस्ती असेल, कबड्डी असेल, हे जे मातीतले खेळ आहेत ते खेळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल मी किरण थळे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की असेच कार्यक्रम जर त्यांनी केले तर नक्कीच या मातीतल्या खेळाला अधिक पेलवानांना उत्साह येईल आणि आपले खेळाडू हे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय किंवा अजून पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय खेळावर सुद्धा खेळू शकतात. त्याच्यामुळे असं आयोजन होणं ही खरोखरच काळाची गरज आहे. जर बघितलं तर आपल्या या परिसरात कोण गाव असेल, सरवली असेल, गोवळे असेल, सौदरपाडा, ठाकूरपाडा, हे सर्व गाव एक खेळामध्ये म्हणजे आता जर मी समोर बघितलं तर मला वाटतं प्रमोद शेठ माझ्या बाजूला बसलेले आहेत कोणगावचे. अतिशय चांगल्या प्रकारचे प्रशिक्षक आहेत, चांगल्या प्रकारचे पैलवान ते तयार करीत आहेत. अशा प्रकारची मेहनत त्यांची म्हणजे त्यांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. कारण एवढा वेळात वेळ काढून आणि असे पैलवान तयार करणं म्हणजे तुम्ही आपल्या देशाचं भवितव्य घडवत आहेत. अशा प्रकारचा एक तुम्ही खेळ करत आहात. खरोखरच किरण थळे हे नेहमी सामाजिक कार्य कुठल्याही याच्यात हिरिरीने भाग घेत असतात. कुस्ती असेल, क्रिकेट असेल, अनेक प्रकारचे सामाजिक शैक्षणिक उपक्रम असतील, या सर्वांमध्ये अतिशय मेहनतीने त्यांची नेहमीच अग्रेसर असतात. अशा प्रकारचा माणूस हा समाजासाठी एक फायदेशीर असतो. त्याच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपलं काम करावं. मी नेहमी सांगत असतो की माणूस किती जगला त्याला महत्व नाही, परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे. अशाच प्रकारे किरण थळे यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो. सर्व क्रीडा शौकीनांना आणि पैलवानांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजा छत्रपती आज या ठिकाणी एरंडी तालुक्यातील लोणार गावामध्ये निधी वळवण्याचा आमच्या किरण सफारी या ठिकाणी आयोजित केलं. मित्रांनो, हा बऱ्याच दिवसापासून त्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. भविष्याच्या वतीने प्रत्येक वर्षी 1 फेब्रुवारीला रक्तदान शिबिर नेहमीच असतो आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कुस्त्यांचा सोहळा या ठिकाणी ठेवलेले. आज कार्यक्रमाचे अध्यक्ष, सचिव आणि या ठिकाणी सर्व कुस्तीचे सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेले. आमचे सगळे मारुतीपती असतील, श्रीपंत असतील, त्यानंतर या ठिकाणी रामचंद्र पाटील असतील आणि सर्व माझे सहकारी सरपंच चौधरी असतील, याच्या सहकारी आणि या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मित्रांनो, आपण जात असताना सकाळी सकाळी बघतो बरेचसे मुलं मागे बॅट घेऊन क्रिकेट खेळला जातात. मित्रांनो, क्रिकेट जरूर खेळा. तो क्रिकेट खेळत असताना आपण ज्यावेळेस क्रिकेट खेळतो तो खेळत असताना कुठल्या चेंडूत खेळतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला जातो त्यावेळेस आपण त्या कुठल्या चेंडूमध्ये जो खेळ खेळत असतो त्याच्यामुळे आपली निवड कधीच होत नाही. पण हा कबड्डी आणि कुस्तीचा हा मोठा या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी जर खरोखर आपली कसं दाखवली, ठाण्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रात जर आपण निवडून खेळ केले जर आपण पारंगत झालो तर पोलीस खात्यामध्ये नाही, रेल्वेमध्ये अन्य ठिकाणी गव्हर्नमेंट शासनामध्ये आपल्याला या ठिकाणी नोकरीची प्राधान्य दिली जाणारी नोकरी मिळते. त्याचप्रमाणे या ठिकाणी नवीन पैलवानी तयार होतात. या ठिकाणी तालीम संघ शिवनगर असेल, गोवा, सरवली, कोण या ठिकाणी तालीम आहेत. तालीम जर लुप्त होत चालले तर परंतु या ठिकाणी नवीन जोर, नवीन या ठिकाणी ताकद या ठिकाणी मुलांनी द्यावी. जास्तीत जास्त या ठिकाणी कुस्तीत तयार व्हावेत आणि आपल्या या ठाणे जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचं नाव तयार रोशन करावा. एवढी शुभेच्छा देऊन मी दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखरच आभार व्यक्त करायला पाहिजे. प्रथमतःच आपल्या या लोणार परिसरामध्ये, लोणार गावामध्ये त्यांनी या कुस्त्यांचं आयोजन केलं, त्याच्याबद्दल त्यांना खरोखर सर्व ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच सर्व
प्रेक्षक रसिकांचे सुद्धा हार्दिक स्वागत. अनिकेत मधून आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. खरोखर किरणजी थले आणि त्यांची सर्व टीम खूप चांगलं असं नियोजन केलेलं आहे. तरी सुद्धा त्यांचे मनापासून धन्यवाद. या पंचक्रोशीतील एक उगवता तारा, उगवता सूर्य म्हणजे किरणजी थले. खरोखर ते प्रत्येक वेळेस रक्तदान शिबिर असो, इतर सामाजिक कार्य असो किंवा अन्य काही अडीअडचणीच्या विषय असो, ते नेहमीच पुढे असतात. तर त्यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायचं म्हटलं तर त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही आई एकविरा चरणी प्रार्थना आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. या ठिकाणी असे अष्टपैलू खेळाडू आलेले आहेत. या प्रथम तर लोणार गावामध्ये ज्या कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे खूप छान पद्धतीने केले आहे. पुढच्या ही पहिलीच वेळ आहे त्यांची. पुढच्या वेळेस खरोखर अजून याच्यापेक्षा मोठा नियोजन करता येईल असे त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.